अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या द सिक्रेट ऑफ समर्थम या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. अनंत चतुर्दशीचा उपवास हिंदू भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीचा उपवास भगवान विष्णूंसाठी साजरा केला जातो. असे मानले जाते की अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूने अनंत असे अवतार घेतले होते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत अवतारांची विधींनी पूजा केली जाते. असे मानले जाते की अनंत देवांची उपासना आणि व्रत केल्याने आपले सर्व त्रास दूर होतात. या दिवशी सर्वांना संकटांपासून वाचवणारे अनंत सूत्र बांधलेले असते. ते सर्व त्रास दूर करते. हे 12 तास 24 तास आणि वर्षांसाठी असते. वर्षासाठी होते. अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणारही नाही तो. आणि चतुर्दशी म्हणजे वैतन्यरूपी शक्ती गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णू देवतेला अनुसरून केलेल्या जपाला या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सापडल्यास या केलेल्या जपाचा या व्रताविषयी अधिक माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. आज आपण अनंत चतुर्दशी व्रतकथा जाणून घेणार आहोत. अनंत चतुर्दशी व्रतकथा. प्राचीन काळी सुमंत नावाचा एक उदात्त तपस्वी ब्राह्मण होता. त्यांच्या पत्नीचे नाव दीक्षा होते. त्याला एक अत्यंत सुंदर आणि धार्मिक मुलगी होती ज्याचे नाव सुशीला होते. सुशीला मोठी झाल्यावर तिची आई दीक्षा वारली. पत्नीच्या मृत्यूनंतर सुमंतने कर्कशा नावाच्या महिलेशी लग्न केले. सुशीलाचा विवाह ब्राह्मण सुमंताने कौंडिन्य ऋषीशी करून दिला. निरोप देताना काहीतरी देण्याच्या प्रकरणावरून जावयाने काही विटा आणि दगडांचे तुकडे बांधले. कौंडिन्य ऋषींना दुःखी झाले आणि त्यांच्या पत्नीसह त्यांच्या आश्रमाकडे गेले. पण वाटेत रात्र झाली. त्यांनी नदीकाठी संध्याकाळ सुरू केली. सुशीला यांनी पाहिले की तेथे अनेक महिला सुंदर कपडे परिधान करून काही देवतेची पूजा करत आहेत. सुशीला यांनी विचारल्यावर त्यांनी अनंत उपवासाचे महत्त्व पद्धतशीरपणे सांगितले. सुशीला तेथे विधी पार पाडले आणि तिच्या हातात 14 गाठीचे तार बांधले आणि कौंडिन्य ऋषीकडे ते आली. जेव्हा कौंडिन्याने सुशीला दोऱ्याबद्दल विचारले तेव्हा तिने संपूर्ण गोष्ट सांगितली. त्याने तार तोडली आणि आग लावली. त्यामुळे भगवान अनंतजींचा अपमान झाला. परिणामी कौंडिन्य ऋषी दुःखी राहू लागला. सर्व संपत्ती नष्ट झाली. जेव्हा त्याने आपल्या पत्नीला या दारिद्र्याचे कारण विचारले तेव्हा सुशीला अनंत देवाची तार जाळण्याविषयी बोलली. पश्चाताप करून कौंडिन्य ऋषी अनंता दोरे साध्य करण्यासाठी जंगलात गेले. अनेक दिवस जंगलात भटकत असताना एक दिवस तो जमिनीवरती पडला. मग अनंत देव प्रकट झाला आणि म्हणाला, हे कौंडिन्या, तू माझा तिरस्कार केला होतास, त्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागला. तुम्ही दुःखी आहात. आता तुम्ही पश्चाताप केला आहे. मी तुझ्यावर खूप खुश आहे. आता तुम्ही घरी जा आणि पद्धतशीरपणे शाश्वत उपवास करा. 14 वर्षे उपवास केल्याने तुमचे दुःख दूर होईल. तुम्हाला संपत्ती लाभेल. कौंडिन्याने तेच केले आणि त्याला सर्व त्रासापासून मुक्ती मिळाली. श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार युधिष्ठिराने अनंत देवावर उपवास देखील केला, ज्यामुळे पांडव महाभारताच्या युद्धात विजयी झाले आणि सदा सर्व काळ राज्य करत राहिले. अनंत चतुर्दशी व्रतकथा पूजा पद्धत कशी आहे ती आता आपण जाणून घेऊया. सकाळी स्नान केल्यानंतर कलश स्थापन करा. कलशावर अष्टदल कमळाच्या बनवलेल्या भांड्यात कुशपासून बनवलेल्या अनंताची स्थापना केली जाते. यापुढे कुमकुम,
केशर किंवा हळदीच्या रंगाने बनवलेल्या कच्च्या तारांच्या 14 गाठी असलेले अनंत देखील ठेवले आहेत. कुशच्या अनंततेची पूजा करून त्यात भगवान विष्णूंचे आवाहन आणि ध्यान करून सुगंध, अक्षत, फूल, धूप, दिवा, नैवेद्य इत्यादींची पूजा करा. त्यानंतर अनंतदेव यांचे ध्यान केल्यानंतर शुद्ध अनंत आपल्या उजव्या हाताला बांधून ठेवा. हा धागा भगवान विष्णूला प्रसन्न करतो आणि अनंत परिणाम देतो असे मानले जाते. हे व्रत संपत्ती आणि पुत्राच्या इच्छेने देखील केले जाते. या दिवशी नवीन धाग्यांचे अनंत परिधान करून एखाद्याने जुन्याचा त्याग केला पाहिजे. या दिवशी ब्राह्मणाला दान देऊन हे व्रत संपवले पाहिजे. अशा प्रकारे ही व्रताची कथा आहे. झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.